वेलकम बॅक टू करियर एक्सपर्ट चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एकदम बिग अपडेट आलेली आहे। ती म्हणजे जर तुम्ही नीट यूजी 2026 ची एक्झाम देणार असाल आणि रिझल्ट नंतर सर्वात मोठी काउन्सिलिंग चालू होती, ती म्हणजे डॉक्युमेंटची। डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला कॅटेगरी वाईज बेनिफिट मिळते, ते म्हणजे तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट मधून मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुमचा फॉर्म हा चुकू शकतो, रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस तुमचं ऍडमिशन होणार नाही, डायरेक्ट मॅनेजमेंट कोट्यातून तुमचं ऍडमिशन होणार। तर या जो डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये 4 असे मोठे बदल झालेले आहे, आपण ते सविस्तर बघणार आहे। जर चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। तर चालू करूया व्हिडिओसाठी। स्टेप बाय स्टेप बघणार आहे आपण की कोणते 4 मोठे बदल झालेले आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे, करेक्शन करायचे आहे आणि मागील वर्षी 2025 चं जे काही तुम्ही काढलेलं इन्कम सर्टिफिकेट आहे ते ह्या वर्षी चालणार आहे की नाही, आपण ते देखील बघणार आहे। तर सर्वप्रथम इथे आल्याच्या नंतर तुमच्यासाठी आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये तयार केलेला आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, 4 मोठे बदल काय काय झालेले आहे। सर्वप्रथम जर आपण आलो, तुमची दिनांक, जी काही दिनांक आहे त्यामध्ये मोठा बदल झालेला आहे। म्हणजे 1 एप्रिल 2025 नंतरचा जो काही तुमचा इन्कम सर्टिफिकेट आहे तो असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर म्हणजेच नवीन आर्थिक वर्ष 2025-26 जर असेल तर तो तुम्हाला लागणारच आहे अपलोड करायच्या वेळेस आणि तोच आपला मेन इन्कम सर्टिफिकेट असणार आहे। त्यानंतर तुमचं सेकंड नंबरचं येतं डिजिटल सिग्नेचर। पहिले ह्या गोष्टी नव्हत्या बरं का। आता नवीन जे काही अकॅडमिक इयर आहे 2026 त्यामध्ये तुम्हाला जे काही डिजिटल सिग्नेचर, तहसीलदाराची डिजिटल सिग्नेचर विथ ग्रीन टिक मध्ये आवश्यक असणार आहे। त्यानंतर तुमचं तिसऱ्या नंबरला येतं क्यूआर कोड येतं। क्यूआर कोड मध्ये काय असणार आहे की स्कॅन करून व्हेरिफिकेशन होणार। आता इथून पुढे तुमचं जे काही उत्पन्न दाखला असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही क्यूआर कोड असणार आहे तो व्हेरिफिकेशन साठी स्कॅन करून होणार आहे। त्यानंतर तुमचा 4 नंबरला येतं फोटो। तुमचा अर्जदाराचा जो फोटो आहे तो अत्यंत मॅन्डेटरी असणार आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट वरती, ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे आणि नवीन तुमचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे। ओके, तर विद्यार्थी त्यानंतर यापैकी काही मिसिंग असेल तर दाखला रिजेक्ट होऊ शकतो। जर तुमच्या 4ही गोष्टीमधून एक जरी गोष्ट नसली तर तुमचा पूर्ण उत्पन्नाचा दाखला रिजेक्ट होऊ शकतो। तर तुम्हाला ह्या गोष्टीचं काळजी घ्यायची आहे। आणि त्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहे कोणासाठी आवश्यक असणार आहे उत्पन्नाचा दाखला। तर कॅटेगरी वाईज जर आपण बघितलं तर ईडब्ल्यूएस साठी असणार आहे, त्यानंतर ओबीसी कॅटेगरी, एससीबीसी, व्हीजेएनटी, एससीबीसी, एससी, एसटी या कॅटेगरीसाठी स्कॉलरशिपच्या बेनिफिटसाठी हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे। तर त्या ठिकाणी आपण पार्ट 3 बघणार आहे। आता पार्ट 3 साठी जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये दाखवलंय व्हॅलिडिटी अँड त्याचे रूल्स। ओके, तर तुमचा दाखला व्हॅलिड असणं आवश्यक आहे। त्यामध्ये सर्वप्रथम 1 एप्रिल 2025 नंतरचा आहे का तो चेक कर तुम्हाला आवश्यक आहे। त्यानंतर डिजिटल सिग्नेचर आहे का ते पण तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर क्यूआर कोड वर्किंग आहे का तो देखील तुम्हाला चेक करायचा आहे। त्यानंतर फोटो क्लिअरली विजिबल दिसतोय का तुम्हाला ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे। आणि त्यानंतर सीईटी सेल कडून जे काही ऑनलाईन व्हेरिफिकेशन करते त्यामध्ये फेक किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट असल्यास तो तुमचा फॉर्म लगेच रिजेक्ट होऊ शकतो। तर त्यानंतर पार्ट 4 बघणार आहे। पार्ट 4 मध्ये काय असणार, ऍडमिशन प्रोसेस। ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे होते तर त्यानंतर सगळ्यात पहिले तुमचं स्टेप 1 मध्ये नीटचा रिझल्ट जाहीर होतो। त्यानंतर स्टेप 2 मध्ये सीईटी सेल वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करता येते तुम्हाला। त्यानंतर तुमचं सर्व अलाइड कोर्सेससाठी किंवा पॅरामेडिकल कोर्सेससाठी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करता येणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट अपलोडिंग करायचं आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी असणार आहे, ते तुम्हाला अपलोड करायच्या वेळेस लागणारच आहे। त्यानंतर तुमचं स्टेप 4 मध्ये जर बघितलं कॉलेज अलॉटमेंट होते आणि त्यानंतर स्टेप 5 मध्ये ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट होते पूर्ण। जर इन्कम सर्टिफिकेट चुकीचा असेल तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लवकरात लवकर शासनाने जे काही नवीन फॉर्मॅट मध्ये इन्कम सर्टिफिकेट फॉर्मॅट तयार केलेला आहे त्यामध्ये जाऊन तुम्हाला नवीन फॉर्मॅट तयार करून तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे तयार करायचं आहे। बघा 8 लाखाच्या आत तुम्हाला गर्ल्स साठी फ्री एज्युकेशन जर पाहिजे असेल तर 8 लाखाच्या आत तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तयार करायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कॉल टू ऍक्शन म्हणजे आता लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या करियर एक्सपर्टच्या टीमला संपर्क करायचा आहे। आणि तुम्हाला जर अजून या इन्कम सर्टिफिकेट बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या करियर एक्सपर्टच्या टीम सोबत संपर्क करा। गेल्या काही वर्षापासून आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत।
काउन्सिलिंगची प्रोसेस असेल किंवा 1-to-1 सेशन असेल किंवा तुम्हाला पर्सनल गायडन्स असेल, मागील वर्षी कॉलेजेसचे किती कट ऑफ गेले आणि अपलोडिंगचे डॉक्युमेंट अपलोड करताना कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतात हे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो व्हॉट्सअप कम्युनिटीद्वारे। जर तुम्ही अजून सुद्धा आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करू शकता। आणि जॉईन केल्याच्या नंतर तिथे काय इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामध्ये नीट कडून येणारे जे काही ऑफिशियल अपडेट असतात, सीटी सेल कडून येणारे जे काही ऑफिशियल अपडेट असतात ते आपण विद्यार्थ्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर लवकरात लवकर काय करा, जॉईन करा आणि भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।